हॅलो, चला मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला डॉट, राऊंड विकेट, फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, तिकडे आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार आणि या इनिंगचा आलेला हा पहिला दमदार स्ट्रोक षटकार. पहिलं सत्र या ठिकाणी चालू झालेलं आहे. दोन टीम मध्ये एका बाजूला घारिवली आणि दुसऱ्या बाजूला साबे टीम खेळतीये आणि जसं खेळाचं पहिलं सत्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकस आपण परिवर्तन करू. या ऐकूया बदलापूर शहापूर मुरबाड या विभागाचा एक दमदार आवाज सन्माननीय सोमनाथजी खाडे सर यांना. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू सो मच. आमचे मार्गदर्शक मान्यवर महेशजी धुळे सर, त्याचबरोबर आमच्या जीवाभावाचा मित्र आहे रोशनजी संते सर, माझ्या दोन्ही समालोचक मित्रांचं मनापासून आभार. सामना सुरू झालाय. बिग फाईट मॅच या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करू शकताय. जय गणेश घारिवली आणि त्यांना फाईट करते टीम मैदानाच्या आतमध्ये जीवदानी आई साबे. या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला चालू होतोय. अगदी पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहताय. सचिन गोलंदाजी करतोय. चेंडू सुंदर हाताळलाय. सुरुवात त्यानं दमदार केली. पहिल्या बॉलवरती डॉट, त्यानंतर सिक्सर, इथे डॉट. अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश आणि सुजल हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेत. अर्थातच जय गणेश घारिवली या संघासाठी फलंदाजी करत असताना सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. जितेश आणि सुजल. जितेशच्या बॅटमधनं एक सिक्सर जरूर आलाय, मात्र उर्वरित 3 बॉलवरती वर्चस्व राहिलं सचिनचं. हा चेंडू पहा, चेक केला जाईल. लेग स्टंप सोडून आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत मिळेल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 7 वरती. लगेच तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले पाहताय. ओमसाई एमटीसीची संपूर्ण टीम आज कार्यरत. अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज तुम्ही एन्जॉय करताय. इथे स्लोबर वन गती परिवर्तन पाहायला मिळतंय. चांगला चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. सिंगल मिळेल. स्कोअर कार्ड वरती जोडतायत. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल 8 वरती. बिनबाद 8 धावा धावफलकावरती. या षटकातील आपण पाहताय 5 बॉल टाकून झालेत. एकच चेंडू शिल्लक. धावफलकावरती 8. शांत आणि संयमी सुरुवात जितेशच्या बॅटमधनं तुम्ही पाहताय. 5 बॉल फेस केले. 7 धावा आल्यात. साथ देण्यासाठी सुजल मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्यावरती निश्चितच जिम्मेदारी फार मोठी असेल. स्ट्राईक वरती प्रथमच यावेळेस बॅटिंग करताना पाहायला मिळेल सुजल. सचिनचा हा बॉल समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोर अगदी फिल्डर आहे सीमारेषेच्या जवळ. अगदी अडवलं, पकडलं, फेकलं, सिंगल मिळेल. एकच धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. षटक क्रमांक 1 ची सांगता झालीये. पहिलं षटक संपलंय. सचिननं दिल्या या ठिकाणी 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. त्रिवार मुजरा आमदार चषकाच्या वतीने आपण करतो आहोत. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती एका गड्याच्या बिनबाद 9 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहताय तर 4 षटकांची मॅच आजची शेवटची महाअंतिम रात्र या ठिकाणी पार पडतीये. गेली 4 रात्री या ठिकाणी क्रिकेटचा थरार आपण एन्जॉय करत आहात. इथे पहिलाच बॉल बॉडी लाईन शरीरावरती आदळत असताना पंचांचा लेग बाईटचा इशारा. योगीराज महाराज बोटेरे त्याचबरोबर त्यांच्या साथीनं आज कर्जत रायगडचे नामवंत पंच राज भोईर सर या ठिकाणी सेवा देत आहेत. दोघांचं मनापासून स्वागत आपण करतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरनं बिंदास लेफ्ट मारा. इथे बिंदास स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्विचिट अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. फिल्डर सीमारेषेवरती दूरवरनं आलाय, पकडतोय, फेकतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावा स्कोरबोर्ड वरती इथे ऍड केल्या जात आहेत. धावफलक 12 वरती. अतिशय सुंदर क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतंय. चारी बाजूला गोल मैदान, लाइटनिंग आउटफील्ड, सुंदर संगीत संयोजन, त्याचबरोबर लाईट्स तुम्ही जर पाहत असाल तर अतिशय दिवसालाही लाजवेल अशा पद्धतीचं या ठिकाणी लाईट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
नाईट क्रिकेटचा हा थरार आमदार चषक 2026चा हा दैदिप्यमान सोहळा अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. अर्थातच जय हनुमान ढोके आणि ग्रामस्थ मंडळ ढोके यांचं हे दर्जेदार दिमागदार आयोजन. शेवटची महाअंतिम रात्र आपण पाहत आहात. धावफलकावरती बिनबाद 13 धावा. बॅटिंग करतायत घारिवली. सुजल ऑन स्ट्राईक, फुल टॉस मिळालाय, समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, जबरदस्त फटका. सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, पकडून फेकेल तोपर्यंत पुन्हा 2 धावा कंप्लीट करतायत. चांगलं क्रिकेट दोघांच्या माध्यमातून अद्यापपर्यंत पाहायला मिळतंय. कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता संयम आणि शांत दिमाखाने इथे बॅटिंग करतायत. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना जितेश आणि सुजल अजूनही नॉट आउट. दोघांमध्ये जोडी जमली आहे, चांगली जोडी. जोडी नंबर 1 जितेश आणि सुजल. अद्यापपर्यंत आपण पाहताय तर गोलंदाजाचं कौतुक बिंदाचं सुद्धा केलं जाईल. 5 चेंडू त्यानं टाकलेत. हळूहळू आपण पाहताय तर षटक समाप्तीच्या मार्गावरती. धावफलकावरती आहेत 15. 5 बॉल त्यानं टाकले, 6 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कमबॅक केला आपल्या टीमसाठी. जरूर विकेट मिळाली नाही, मात्र धावा रोखण्याचं काम महत्वाचं ते त्यानं केलंय. इथे पहा, फुटबॉलचं प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवत असताना चेंडूला अडवलं, स्टॉप केलं, सिंगल मिळेल. षटक संपलंय दुसरं आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर 8.00 ची सरासरी. घारिवली टीमची धावसंख्या बिनबाद 16. अध्यक्ष त्याचबरोबर वाट पाहत होता सुजल आणि त्याच्या बॅटमधनं हा सुबक फटका तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. एअर स्ट्राईक, सिक्सर. सुजल संते मैदानाच्या आतमध्ये आपला करिश्मा दाखवत असताना बुलंद आवाज घारिवलीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच रोशनजी संते साहेबांचा पुतण्या आहे, लाडका पुतण्या मैदानाच्या आतमध्ये. आणि काका मॅच पाहताय, त्यांना तो सुद्धा बॅटिंग दाखवतोय. जलवा त्यानं दाखवायला सुरुवात केली आहे. षटकार त्यानं ठोकलाय. जितेश पाटील आणि सुजल संते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. व्हेरी गुड शॉट. इथे मिस टायमिंग, कदाचित काकांची नजर लागली की काय. झेल टिपण्याची संधी, पकडलाय झेल आणि संपलाय सुजल संतेचा खेळ. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर, पहिलं पाखरू आझाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहिल्या बॉलवरती सिक्सर मिळाल्यानंतर इथे आपण पाहताय तर नक्कीच आक्रमक रूप त्यानं धारण केलं होतं. 6 चेंडूत 11 बनवल्या होत्या. 7व्या बॉलवरती त्याची विकेट इथे पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना धावफलकावरती एकंदरीत पाहायला मिळत आहेत त्या टोटल 22 वरती पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. 22 धावांची सलामी दिली. इथे आपण पाहताय तर एक आकर्षक सलामी दोघांनी दिली. इनॅट नंबर 3 फलंदाज मैदानात आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती लॉप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि निश्चितच दैव बलवत्तर. नो मॅच लँडमध्ये चेंडू ड्रॉप झालाय आणि इथे आपण पाहताय तर मिळतायत 2 धावा. स्कोरबोर्डवरती 2 जोडल्या जातील. धावफलक 24 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. षटक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. एक गडी बाद 24 धावा धावफलकावर. जीवदानी साबे आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जय गणेश घारिवली
या दोन संघांच्या दरम्यान जबरदस्त द्वंद्व युद्ध तुम्हाला पाहायला मिळतंय. कल्याण डोंबिवली ग्रामीणचं क्रिकेट, तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय भिवंडी ग्रामीण. दर्जेदार मॅच इथे आपण पाहताय. जबरदस्त चेंडू आयुषच्या माध्यमातून थोडासा महागडा तोट जरूर पाहायला मिळाला. सुरुवातीला पहिल्या बॉलवरती सिक्सर आला, त्यानंतर घाबरून हादरून न जाता त्यानं एक बॉलला विकेट पकडली, त्यानंतर दुहेरी धाव. इथे डॉट मिळतोय. 4 चेंडू त्यानं टाकलेत, 8 धावा खर्च केल्यात. मात्र सलामीचा फलंदाज सुजल संते याला त्यानं मैदानाच्या बाहेर पाठवलंय. परेश ऑन स्ट्राईक. इथे सुद्धा लॉप केलंय. हवाई हल्ला, उंची गाठलीये, लांबी गाठेल का प्रश्न आहे. सीमा रेषेवरती अगदी घरगुती डिलिव्हरी आली होती मित्रा. सोपा झेल ड्रॉप आणि त्यानंतर 2 धावा मिळतायत. क्रिकेटच्या मैदानावरती पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच, निश्चितच हे सोपं सूत्र असतं. इथे आपण पाहताय परेशला जीवनदान मिळालंय. परेश पाटील ज्यानं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सीमारेषेच्या जवळ झेल सुटलाय आणि या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. आयुष गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. इथे स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, इम्प्रोवाइज करायचं होतं, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहाल तर पंचांकडे आशाळभूत नजरेनं तो पाहतोय. मात्र पंच तटस्थ भूमिकेमध्ये. राज भोईर सरांचा इशारा, येस इट इज व्हॅलिड डिलिव्हरी. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय चेंडू वळण घेत अगदी ऑफ स्टंपच्या वरनं निघून गेलाय. जबरदस्त डिलिव्हरी. पंचांचं मनापासून कौतुक आपण करूयात. घारीसारखी नजर आणि निश्चितच घारिवली संघासाठी इथे आलेला हा डॉट. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. 3 षटकं संपली आहेत. स्कोरबोर्ड वरती नजर मारली तर पाहायला मिळत आहेत त्या 26 धावा, 26. घारिवली गावचे मान्यवर राहुलजी पाटील साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. राहुल दादा पाटील मॅन फ्रॉम घारिवली साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 3 संपलंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 26 धावा, 1 गडी बाद, अजूनही 9 फलंदाज इथे आपण पाहताय तर येणं बाकी. पहिलाच बॉल टोलवलाय उंच, उंची गाठलीये, लांबी सुद्धा गाठत असताना बिग हिट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, उत्तुंग भरारी. जितेश पाटीलची पाटीलकी, षटकार. ही गरज या ठिकाणी जितेश पाटीलनी ओळखली. बराच वेळ तो शांत होता. मैदानावरती सलामीसाठी आलाय. अजूनही आपण पाहताय तर थोडा संत पाहायला मिळत होता. मात्र या बॉलवरती त्यांना हल्ला चढवलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार. इथे पाहिली जाईल गुणवत्ता. चेंडू मागे जातोय त्या ठिकाणी यष्टीरक्षक बीट झालाय. चेंडू नो बॉल घोषित केलाय पंचांनी. 1+1 अशा 2 धावा इथे स्कोरबोर्डला जोडल्या जातील. 22चा इशारा करतायत. 2 धावा धावफलकावरती येतील. स्कोर कार्ड पुढे वेगानं चाललंय. या बॉलवरती मिळाल्या 2 धावा आणि धावफलकाला इथून गती प्राप्त होताना तुम्हाला पाहायला मिळेल. 9+1 अशा 2 धावा. धावफलक झालंय ते एकंदरीत 34. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय भाग्यजी पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. असनुली गावचे पोलीस पाटील आहेत आदरणीय भाग्येश पाटील साहेबांचं स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. या दरम्यान त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल आदरणीय हरीश कथोरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. इथे जबरदस्त लॉफ्टेड ड्राईव्ह. कव्हरला पार करत असताना कव्हर स्वीपरला दन 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 करत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. च्या मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहताय तर 38 वरती जाऊन पोहोचलंय. या षटकाचा आपण विचार केला तर अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक.
शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत आणि अगदी आपण पाहताय 2 बॉलसाठी 15 धावा श्रावणनं खर्च केल्यात. गोलंदाजीसाठी आलाय, कमबॅक त्याला करावा लागेल. मैदानात चेंडू पाठवा. पहिल्या 2च बॉलवरती मोठा हल्ला बोल या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये शांत राहिलेली फलंदाजी इथे बहरात आली आहे. जितेश खेळतोय, ज्याच्या बॅटमधनं आता मात्र आगीचे निखारे बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. सुजल ज्यानं चांगला खेळ साकार केला तो मैदान सोडलं आणि त्याच्यानंतर परेश मैदानावरती साथ देण्यासाठी आलाय. दोघांच्या दरम्यान एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी, दोघांच्या दरम्यान एक जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. इथे सुद्धा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फिल्डर आहे, दूर राहील, त्याला पार करत असताना निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चांगला चेंडू, त्याच्यावरती 4 धावा जरूर मिळाल्यात. स्कोर कार्डला इथून मोठी गती प्राप्त झाली आहे. धावफलक वेगानं पुढे चाललंय. श्रवणवरती निश्चितच आपण पाहताय तर मोठा हल्ला झालाय, त्याला कमबॅक करावं लागेल. 3 चेंडूंसाठी 15 धावा त्यानं खर्च केल्यात. परेश पाटील जागेवरनं टोलवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड देन डिस्पॅच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छेरन. पाटीलचा बोलतोय बल्ला. 7 चेंडू त्यानं फेस केलेत. 18 धावा इथे बनवल्या. स्कोर कार्ड 48. 48 धावा एकंदरीत धावफलकावरती. लास्ट ओव्हर, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. श्रावणसाठी इथे मात्र मोठा प्रश्न उभा राहिलाय. श्रवणसाठी हा प्रश्न इथं उभा राहिलाय, कशा पद्धतीनं कमबॅक करायचं यासाठी मात्र त्याला इथून मेहनत करावी लागेल. आक्रमण झालंय श्रवण गोलंदाजी मार्गवरती. निश्चितच त्याला बरोबर हेरलं आणि टार्गेट केलंय परेश पाटील आणि जितेश पाटीलनं. प्रेशर आहे, प्रेशर आहे. 4 बॉलमध्ये आपण पाहताय धावा खर्च झाल्यात, मात्र इथून घाबरून हादरून न जाता त्याला सुद्धा कमबॅक करावं लागेल. चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. संपूर्ण टीमसाठी त्याला सुद्धा चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. त्याचे फॅन्स सुद्धा मॅच पाहतायत, त्यांच्यासाठी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. इथून त्याला कमबॅक करावं लागेल. 4 बॉल त्यानं चांगले टाकाले. 4 बॉल जरूर खराब पडलेत. उर्वरित 2 बॉलवरती चांगले चेंडू अपेक्षित आहेत, मात्र तोच कित्ता तो सातत्यानं गिरवतोय. नो बॉलचा कॉल आणि निश्चितच सीमारेषेवरती आपण पाहताय थोडीशी तारांबळ. नो +2 अशा 3 धावा पुनश्च एकदा येतील. नो +2 अशा 3 धावा येतील, स्कोअर कार्डला जोडल्या जातील. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय ढोकेगावचे माजी कार्यसम्राट सरपंच गणेश भोईर साहेबांचे ते आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच घारिवली गावचे युवा उद्योजक राहुल पाटील आणि नयन पाटील यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. 51 धावा 50 पार झाली आहे. धावफलकाला इथून मोठी गती आणि उभारी मिळाली आहे. जितेश पाटील अनुभवाची संपूर्ण शिदोरी त्यानं इथं खोलली. सुरुवातीला तो बॅटिंगला आला त्यावेळेला असं वाटलं होतं की तो शांत खेळतोय, मात्र निश्चितच तो शांत होता. सुरुवातीला ती वादळापूर्वीची शांतता होती मित्रांनो. जितेश नंतर हल्ला चढवलं, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून परेश बॅटिंगसाठी आला. त्यानं सुद्धा आपण पाहताय 8 चेंडू फेस केले. 20 धावा इथं कुठून काढल्यात. 4 बॉल आणि 24 धावा इथं खर्च केल्यात. फ्रीडचा इशारा गोलंदाज श्रवणसाठी इथे मात्र चेंडू सोडण्याची नामुष्की आली. त्यानंतर गोलंदाज आलाय षटक पूर्ण करण्यासाठी हर्षा. पहिलाच बॉल त्यानं सुंदर टाकलाय, कुठल्याही प्रकारे फलंदाजाच्या बॅटवरती आला नाहीये. डॉट आलाय. 4 षटकांची मॅच. लास्ट ओव्हर, लास्ट बॉल.
निश्चितच पूर्वार्धात आपण आहोत. अतिशय दर्जेदार बॅटिंग मैदानात पेश करतायत. लास्ट बॉल आणि यावेळेस आपण पाहताय पुन्हा एकदा मिस टायमिंग. चेंडू जातोय मागे, त्या ठिकाणी अडवलंय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोअर काढला इथे आपण पाहताय. तर धावफलकावरती पाहायला मिळतील 52 धावा. 53 धावांचं लक्ष इथून विजयासाठी. 4 षटकांचा खेळ संपलाय. 52 बनल्यात आणि 53 धावा बनवाव्या लागतील साबे टीमला विजयासाठी. पुढे आणि MB ग्रुप देवीचा पाडा या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. चला दोन्ही संघनायक यस MB ग्रुप देवीचा पाडा संघाचे संघनायक राम म्हात्रे इथे उपस्थित आहेत. विनंती असेल यस अमर तांडेल येत आहेत. जय हनुमान बेतवडे आणि MB ग्रुप देवीचा पाडा. चला आदरणीय पोलीस पाटील आदरणीय भाग्येश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना असेल 4 षटकांचा. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. MB ग्रुप गावदेवी देवीचा पाडा आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे. हेड आणि टेल हे कॉल करायचे आपल्याला. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे हेड. टॉस जिंकलाय जय हनुमान बेतवडे या संघाने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आमच्यासोबत अमर आहेत. अमर टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? 4 षटकांचा सामना आहे. समोर देवीचा पाडा संघ आहे. तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आपण अनेक टुर्नामेंट खेळता जिथे 20,000 15,000 रुपये प्रवेश फी असते नाईट स्पर्धेमध्ये, परंतु या स्पर्धेमध्ये 10,500 रुपये फक्त प्रवेश फी आहे. या संकल्पनेबद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन खूप सुंदर आहे आणि 10,500 मध्ये तर शक्य नाही अशी आयोजन करणं. आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्यासोबत राम म्हात्रे आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस होता इम्पॉर्टंट कारण की थोडा ड्यू फॅक्टर आहे, त्यामुळे टॉस जर असता तर ठीक आहे. बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आपण देखील आयोजक आहात. MB ग्रुप चषक आपण पाहत असतो दरवर्षी डे फॉर्मॅटमध्ये, परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल जिथे प्रवेश फी फक्त 10,500 रुपये आहे आणि नाईट स्पर्धा? स्पर्धा खूप छान आहे आणि 10,500 रुपये एंट्री म्हणजे नाईटला कुठेच नाही मिळत. पण ह्या आयोजकांनी करून दाखवलं, त्यांचं मनापासून आभार. आणि आम्हाला एंट्री दिली त्याबद्दल त्यांचं. या ट्रॉफीज बद्दल काय म्हणणं असेल? सर्व कॅप्टनचं लक्ष आहे. या ट्रॉफीज बद्दल काय म्हणणं असेल? ट्रॉफी देखील छान आहेत आणि टुर्नामेंट देखील छान आहे. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. नक्कीच पूर्वार्ध संपलाय. 52 धावा बनल्यात पूर्वार्धामध्ये आणि 53 धावांचं लक्ष इथं असेल. जीवदानी साबे संघ मैदानावरती उतरतोय आणि जशी या ठिकाणी चेसला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका, पाहत राहा. आमदार चषक 2026 आणि समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ गारिवली कल्याण डोंबिवलीचा दमदार आवाज. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेटला भरपूर वर्ष ज्यांनी दिली दमदार आवाज मान्यवर रोशनजी संते सर आमच्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये. यस सर, ओव्हर टू यू. पहिला चेंडू यावीस. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच. मॅडी सरांचा आवाज आपण ऐकला. 53 धावा.
53 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. ऑन साईडला खेळताय क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग 30 या सर्कलमध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि एका धावेने श्री गणेश होते. जीवदानी आई साबे या संघाची धावसंख्या आहे 1. सचिन पाटील आणि किरण पाटील ही दोन्ही सख्खे बंधू खेळपट्टीवरती आहेत. दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. सचिन पाटील स्ट्राईक एंडला रन मशीन ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू त्याला डीपमध्ये, एक धाव झाली पूर्ण. चांगली फिल्डिंग ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी डीपमधून मिळते एकच धाव या चेंडूवरती. सुजल पाटील आहे डीपमध्ये. धावसंख्या आहे 2. संत आणि सावध सुरुवात. फुलटॉस चेंडू वाईड यॉर्करचा वापर केला होता, चॉप करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल 3 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थाने जय गणेश घारिवली संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि संपूर्ण घोबा ग्रुप घारिवली या सामन्याचा आनंद घेते. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि ऑन साईडला लॉफ करतायत क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. संख्या आहे 9. स्लॉटमध्ये होता, त्याला या प्लॉटच्या बाहेर पार्क केलेला आहे. 19 चेंडू शिल्लक आहेत. 44 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. ड्राईव्ह करतायत, बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आला हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे जीवदानी आई साबे या संघाची 9. जेव्हा प्रथम बॅटिंग सुरू होती जय गणेश घारिवली या संघाची, तेव्हा देखील घारिवली संघाने 9 धाव बनवल्या होत्या आणि त्याला चोख प्रत्युत्तर देताना नक्कीच साबे संघाने बनवलेल्या आहेत धावा 9. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. घारिवली संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि आज घारिवली संघाचे संघनायक आज टीममध्ये नाही आहेत. ॲडव्होकेट प्रज्वल पाटील गप्पी या नावाने सुपरिचित, ते दुबईला आहेत आणि तिथून ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. सचिनदादा पाटील, त्यानंतर सुजित पाटील देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. दीपक पाटील असतील, आमचे बंधू अजय संते, राजेश म्हात्रे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच पहिला सामना जिंकला तर ते सर्व येतील मात्र शंका नाही आहे. 18 चेंडू आणि 44 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती सुजल संते येत आहेत. पहिला चेंडू बिगिट, सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑन सीमा पार, षटकार. सो मच. पहिल्या चेंडूवरती आलाय हा षटकार आणि सुजल संते यांचं स्वागत केलंय षटकाराने. धावसंख्या आपण पाहू शकाल 15 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. सुजलला कमबॅक करावा लागेल कारण की किरण पाटील आणि सचिन पाटील ही दोन्ही सख्खे बंधू आहेत आणि दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. प्रदीप भोईर यांचं देखील आगमन होतं. वेलकम, स्वागत आहे. अमोलदादा भोईर, प्रमोददादा भोईर, रुपेश भोईर, देवादादा भोईर यांची प्रचंड मेहनत
या स्पर्धेसाठी आहे. पुल करतायत स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. तर अगदी आपण पाहताय तर सीमारेषेच्या बाहेर आलेला झेल कॉम्बॉक्स मधनं आपण पाहताय इथे प्रेझेंटेशन व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. हरेशजी कथोरे स्वतः एक उत्कृष्ट लेदरचे क्रिकेटर. अगदी बसल्या बसल्या तो इतका दुरून आलेला झेल त्याने इथं टिपलाय. अभिनंदन साहेबांचं. हरेशजी कथोरे साहेब आपलं मनापासून अभिनंदन. क्या बात आहे. नक्कीच हा आयवा झेल पकडलेला आहे आपल्या व्यासपीठावरती हरेशजी कथोरे साहेबांनी. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. आता मात्र दबाव असेल. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. गतीमध्ये परिवर्तन फ्लिक केलं डीपमध्ये. हितेश पाटील आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. धावबाची संधी आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत परंतु 1 रन शॉट आहे त्यामुळे 1च धाव असेल या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 पुढे जाईल 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 15. बनवायच्या धावा 31 हा सामना जिंकण्यासाठी. सर्व यंगस्टर या टीममध्ये आहेत. जय गणेश घारिवली. गतीमध्ये परिवर्तन खूप लवकर. लेन पिक केली. पिकअप स्ट्रोक पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. याच दरम्यान मान्यवर नंदूदादा गायकर दापिवलीवरनं या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. नंदूदादा गायकर यांचं स्वागत अगदी मोठ्या षटकारानं या ठिकाणी केलंय. सुस्वागतम. दादांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. होल्ड टू कॉम्बॉक्स. 28 महागडी गोलंदाजी करतायत सुजल संते या षटकामध्ये. आतापर्यंत 3 षटकार लगावलेत किरण पाटीलने. ही खासियत आहे किरण पाटीलची. वेगवान चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत परेश पाटील. डीपमध्ये लॉंगॉनला चांगली फिल्डिंग. 1च धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल 29. 29 धावा. आत्तापर्यंत 20 धावा आलेत या 5 चेंडूंमध्ये या षटकामध्ये. कमबॅक करावा लागेल. अंतिम चेंडू शिल्लक आहे. सचिन पाटील स्ट्राईक एंडला आहे ज्याच्या बॅटमधून 1 षटकार आलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. हा झेल नक्कीच पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. भागेश संते होते लॉंग ऑफला आणि भागेशने हा झेल पकडलाय. लागतोय पहिला धक्का. 29 या धावसंख्येवरती. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. ये चेक. सुस्वागतम. मान्यवर महेंद्रजी म्हसे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तालुका सरचिटणीस महेंद्र दादा म्हसे यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. दादांना विनंती आहे आपल्याला भारतीय जनता पार्टी वांगणी तालुका सरचिटणीस साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. सामना अजूनही बॅलन्स आहे. 12 चेंडू आणि 24 धावा बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज बिंदास पाटील आणि किरण पाटील ही जोडी आहे. गोलंदाजी मार्कवरती सुजल पाटील वर्सेस पाटील हे बॅटल या षटकामध्ये. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. हरेश पाटील एक लेजंड क्रिकेटर घारिवली गावचे ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील
स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू बिगिट लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर षटकार. सो मच. पहिल्या चेंडूवरती सुजल पाटीलचं स्वागत केलं षटकाराने. 11 चेंडू आणि 18ची गरज. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. बॅकवर्ड पॉइंट सीमा पार चौकार. तो मॅच धावसंख्या आहे 39. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 14 या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल हितेश पाटीलने पकडलेला आहे. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. फलंदाज झाल्या बाद किरण पाटील. बॅक टू द पविलियन. या मॅचमध्ये ट्विस्ट. या मॅचमध्ये कमबॅक झालेला आहे जय गणेश घारिवली या संघाचं. थँक्यू सो मच. अंतरली संघाचे पुरस्कर्ते आणि संघनायक रोशन पाटील यांचे इथे आगमन होतं. वेलकम स्वागत आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान एक लेजंड क्रिकेटर पप्पू पाटील यांचं देखील आगमन होत आहे. चौथ्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये असतील आई गावदेवी अंतारली. पहिला चेंडू क्लीन बॉल. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. बॅक टू बॅक. या षटकामध्ये 2 धक्के दिलेत सुजल पाटीलने आणि या मॅचमध्ये कमबॅक करून दिलंय जय गणेश घारिवली या संघाला. सुजल पाटील ऑन अ हॅट्रिक. सुजल पाटील ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. करण येत आहेत नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. महत्वाचे 3 फलंदाज बाद झालेत. हॅट्रिक बॉल. स्विंग अँड अ मिस. हाफ ट्रॅकर आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद आणि हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज सुजल पाटील.
ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 40 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू आणि 13ची गरज या मॅचमध्ये. सुजल पाटीलने कमबॅक करून दिलेला आहे जय गणेश घारिवली या संघाला. सामना 50-50 आहे, सामना बॅलन्स. शेवटचा चेंडू आलाय, डॉट, आणि पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट हॅट्रिक, व्हाईट बॉल आणि हा डॉट बॉल येतोय. सुजल पाटीलने अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 13 धावांची गरज आहे, कारण की कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील जीवदानी आई साबे या संघाला. हितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. हाफ ट्रॅकर हुक करतायत सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. मी चेक केलेला आहे सचिन दादा, आणि पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, त्याला हुक करतायत. 4 धावांसाठी हा चौकार येतोय बिंदास पाटीलच्या बॅटमधून. खराब चेंडू होता आणि त्याला योग्य उत्तर दिलेलं आहे बिंदास पाटीलने. 5 चेंडू आणि 9ची गरज या सामन्यामध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. बिंदास पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील, कारण की बिंदास पाटीलमध्ये ती क्षमता आहे. तर हितेश पाटीलने अनेक सामने जिंकून दिलेत जय गणेश घारिवली या संघाला. या स्थितीमध्ये कमबॅक करावं लागेल हितेश पाटीलला. 5 चेंडू शिल्लक, 9 धावांची गरज. सर्व यंगस्टर आहेत. हृदयाचे ठोके दोन्ही संघांच्या प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे वाढलेले आहेत. हाफ ट्रॅकर हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज झाल्याबाद विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि महत्वाची गोष्ट स्ट्राईक मिळते बिंदास पाटीलला. 4 चेंडू 8ची गरज. हितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल.
आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन परेश पाटीलने कार्बन कमाल कॅच पकडली आहे डीप मध्ये आणि बिंदास पाटील बॅक टू द पविलियन. एक सुवर्ण संधी येते ती म्हणजे हितेश पाटील यांचा जर्सी क्रमांक आहे 21. 21 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केलेली आहे आणि जर हितेश पाटीलने हा सामना जिंकून दिला तर नक्कीच घारिवली गावचे उद्योजक समाजसेवक आणि एक लेजंड क्रिकेटर हरेश पाटील यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचं पारितोषिक असेल. तीन चेंडू शिल्लक, 8ची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. सामना टर्न केलेला आहे घारिवली या संघाने. 10 चेंडू 14 बनवायच्या होत्या आणि आता मात्र इक्वेशन आहे 3 चेंडू कंपल्सरी, 8 धावांची गरज. निहाल येत आहेत नवीन फलंदाज. निहाल पाटील आपल्या व्यासपीठावरती देखील आहेत घारिवली गावचे. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. हितेश पाटील जज करतायत आणि चुकीचं जजमेंट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धावांची गरज आहे. येस सर, दापिवली गावचे उद्योजक मान्यवर धनंजयजी गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. धनंजय दादा गायकर, आपणास विनंती आहे आपण या मंचावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. थँक्यू. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर, क्रिकेटचं महायुद्ध, पैसा वसुला सामना. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू आणि पाहावं लागेल काय घडलंय या चेंडूवरती. फलंदाज तर बाद आहे परंतु स्ट्राईक एंडला हा फलंदाज बाद आहे की नाही त्यासाठी पंच चेक करतायत. चेक करावं लागेल स्ट्राईक एंडला हा फलंदाज बाद आहे की नाही. जाऊ द्या. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उडान होतीये. इथून जो संघ चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम धोके ज्यादा देतीये. आणि शेवटच्या बॉलवरती येतोय, आय थिंक अडवलेला आहे आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय गणेश घारिवली या संघाने. जय गणेश घारिवली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. नक्कीच जीवदानी आई साबे संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सुजल पाटील, ज्याने आजच्या रात्रीमध्ये पहिले हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. सुजल पाटील या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आणि हरेश पाटील यांच्या माध्यमातून हितेश पाटील यांच्यासाठी 2100 रुपयांचं पारितोषिक. येस सर, जाऊया